नमस्कार. मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. एकंदरीत मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर 1 ते 4 प्रभागांची मतमोजणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अधिकृत आकडेवारी अजून आलेली नाही, मात्र निकाल बऱ्यापैकी या ठिकाणी जाहीर झाल्याचे समजते. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचे समजते. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचे समजते. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचे समजते. एकूण 1 ते 4 मध्ये 6 उमेदवार भाजपचे विजयी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे 2 उमेदवार या ठिकाणी जाहीर झाल्याचे समजते. त्यामुळे 1 ते 4 प्रभागांचे या ठिकाणी मतमोजणी सध्या पूर्ण झालेली आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण ते जाहीर करणारच आहोत. मात्र सध्या कल आपण या ठिकाणी सांगतोय. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं निकालाची उत्सुकता शिगेले पोचले असल्या अशाच पद्धतीनं लवकरच निकाल हाती आकडेवारीसह येतील. सध्या पूर्णपणे विजय झाल्याचं समजते. यामध्ये अगदी मीडिया कक्षामध्ये प्रशासन आता चहा दिलेला आहे. आपण कक्षामध्येच आपण चहा पितोय. आता भाजपनं पहिल्या जे 4 प्रभाग होते मुसंडी मारली असं वाटतं तुम्हाला? जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. सध्या काँग्रेसचे या ठिकाणी 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मधले हे 2 उमेदवार विजय झाले. जे माजी नगरसेवक होते, एक भूपेंद्र कांबळे यांनी जे साहेबराव कोळी होती त्यांच्या आई होत्या, हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजय झालेले आहेत. बरोबर. मात्र राष्ट्रवादीचे अजून एकही उमेदवार विजय झालेले नाहीत. खरं पाहिजे तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांना आशा होती, पण त्यांची आशा आता धुळीस मिळालेली आहे. त्यामुळं दुसरं म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव उभे होते. बरोबर. ते सुद्धा पराभूत झाल्याचे या ठिकाणी समजते. मात्र अद्याप आकडेवारी अजून आलेली नाही. बरोबर. त्यामुळं येणाऱ्या आकडेवारी निश्चित 15-20 मिनिटात हे समजेल. बरोबर. आकडेवारी निश्चित न मिळाल्यामुळं आपण विजयी घोषित आणि पराभूत घोषित यासंदर्भात आघाडी आपण देऊ शकतो. अजून आकडेवारी येण्याची मात्र त्यांचा जल्लोष सध्या सुरू झालेला आहे. जल्लोष बाहेर भाजपच्या 6 सीटा या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसच्या 2 झालेल्या आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचे विजयी जल्लोष आता सुरू झालेले आहे. फटाक्याची आतषबाजी सुरू झालेली आहे. फटाके जोरदार फोडत आहेत. त्यामुळं अगदी 15 ते 20 मिनिटात प्रभाग क्रमांक 1 ते 4 पर्यंतची आकडेवारी आल्यानंतर आपण ते अधिकृत या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आता सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 8, 9 बरोबर या प्रभागांची या ठिकाणी मतमोजणी आता सुरू झालेली आहे. साधारण प्रतिनिधींना आत घेतलेलं आहे. त्यांना घेतलेलं आहे. त्यांना आत घेऊन त्यांची मशीनची तपासणी करून परत ती जे काय आकडेवारी आहे त्या आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. एकंदरीत परिस्थिती बघितली तर भाजपच्या बाजूनं 1 ते 3 मध्ये कल या ठिकाणी गेलेला आहे. 23 पैकी 6 उमेदवार त्यांचे सध्या निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा व शिवसेना उबाटा यांचा अजून एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रभागामध्ये काय परिस्थिती होईल आपण आमच्या प्रेक्षकासाठी आपण सांगणारच आहोत. यानंतर आपण या ठिकाणी या चर्चेला थांबूया आणि अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण सगळी माहिती देणारच आहोत. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.